पुण्यामध्ये दोनही पवार एकत्र येणार नाहीत हे फिक्स झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटातल्या बैठकांना सुद्धा कमालीचा वेग आला। महाविकास आघाडीने सुद्धा पुण्यातल्या 165 जागांसंदर्भातलं आपलं जागा वाटप पूर्ण केल्याची माहिती मिळते। पुणे महानगरपालिकेमध्ये 165 जागा आहेत, त्यापैकी काँग्रेस, शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं प्रत्येकी 50 जागी लढवण्याबद्दल एकमत केल्याचं कळतंय आणि उर्वरित 15 जागा वंचित बहुजन आघाडीसाठी सोडण्याची तयारी या तीनही पक्षांनी दर्शवलेली आहे। वंचितला महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत, पण वंचितची पुण्यासाठीची मागणी 28 जागांची आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्यांच्या कोट्यातनं जागा द्याव्यात असा निर्णय बैठकीत झालाय। त्यामुळे वंचित महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार का हे आता बघावं लागेल। आणि पुण्यातल्या सगळ्या समीकरणांमध्ये, राजकीय समीकरणांमध्ये शरद पवार, अजित पवार यांचं सूत जरी जुळत नसलं तरी बारामतीमध्ये एक महत्त्वाचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि याच कार्यक्रमामध्ये सगळे पवार एकाच व्यासपीठेवरती दिसतील। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि दोनही राष्ट्रवादी एक येण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्या म्हणजे रविवारी बारामती शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सेंटरचं उद्घाटन उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते केलं जाईल। यावेळी शरद पवारांसह अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांची उपस्थिती असेल। शरद पवार यांचे उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी चांगले संबंध आहेत। 10 डिसेंबरला शरद पवार यांनी त्यांच्या दिल्ली निवासस्थानी एका विशेष डिनरचं आयोजन केलं होतं आणि त्यासाठी सुद्धा अदानींनी आवर्जून उपस्थिती दर्शवलेली आणि अजित पवार सुद्धा या डिनरसाठी पोहोचलेले होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।